नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज आपल्या पुढे येण्यामागे एक कारण असं की अनेक विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की सर, येणाऱ्या कालखंडामध्ये तलाठीच्या भरतीच्या संदर्भामध्ये काही अपडेट आहे का आणि ती भरती प्रक्रिया कोणामार्फत होणार आहे, म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमातून टीसीएस किंवा आयबीपीएस च्या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतलेला होता की सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षा जवळपास बऱ्यापैकी परीक्षा या एमपीएससीच्या माध्यमातून अतिशय पारदर्शक पद्धतीने राबवणार आहे आणि भरती प्रक्रिया एमपीएससीच्या माध्यमातून होणार आहे। गट क आणि गट ब च्या अराजपत्रित पदाच्या संदर्भामध्ये तशा जीआरचा जर आपण रेफरन्स पाहिला तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की 18 जुलै हे जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला लक्षात येतं ते म्हणजे 18 जुलैचा हा जीआर आहे। 18 जुलै 2024 चा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जर आपण पाहिला तर तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर हा शासन निर्णय देखील टाकून दिलेला आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता हा जो शासन निर्णय आहे महाराष्ट्र सरकारचा त्यामध्ये गट ब अराजपत्रित गट ब ची पदे जी आहे ती अराजपत्रित आणि प्लस गट क ची अराजपत्रित पदे जी आहे ती देखील एमपीएससीच्या माध्यमातून भरली जाणार आहे, अशा पद्धतीचा एक शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर केला होता। परंतु त्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला इथे कार्यवाही अजूनपर्यंत झालेली दिसत नाही। म्हणजेच काय, या सगळ्या संदर्भाने एक समन्वय समिती, एक कोणती समिती, समन्वय समिती गठीत करून या समितीमध्ये एमपीएससी चे मेंबर देखील असतील आणि इतर मेंबर सुद्धा असतील आणि या सगळ्या लोकांनी मिळून ठरवल्यानंतर त्या ठिकाणी कुठेतरी कोणकोणती पद आपण गट ब अराजपत्रित मधली महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या अखत्यारीतली आणि गट क ची जी सरळ सेवेची पद आहे त्यामधली कोणकोणती पद आपण वर्ग करू शकतो त्या सगळ्या संदर्भाने अजून एकदा मीटिंग होणार आहे आणि त्यानंतर कुठेतरी 2026-27 पासून आपल्याला या सगळ्या परीक्षा टप्प्याटप्प्याने त्यामध्ये स्टेप बाय स्टेप असाही उल्लेख आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे स्टेप बाय स्टेप हे काय होणार आहे, वर्ग होणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। मग त्यामध्ये आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिली तर महाराष्ट्र शासनाने 150 दिवसांचा एक प्रोग्राम त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे, त्यामध्ये देखील सरळ सेवेच्या भरपूर साऱ्या पदांची भरती येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ घातलेली आहे। समजा येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये तलाठीची भरती प्रक्रिया पूर्ण होणार असेल किंवा सरकारला पूर्ण करायचं असेल तर निश्चितपणे सरकारला या 2 कंपन्यांच्या माध्यमातून आपली ही भरती प्रक्रिया निश्चितपणे राबवावी लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। सध्या चालू असलेल्या महानगर परिषदेच्या ज्या काही भरती प्रक्रिया आहे त्या काही टीसीएसच्या माध्यमातून होत आहे, काही आयबीपीएसच्या माध्यमातून होत आहे किंवा न्यायालयाची भरती प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला माहित आहे की न्यायालय स्वतः कंडक्ट करते। अशा पद्धतीनं ह्या सगळ्या भरती प्रक्रिया येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ घातलेल्या आहेत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्या विद्यार्थी मित्रांचं तलाठी हे टार्गेट आहे, टार्गेट आहे ज्यांना तलाठी 2025 मध्ये व्हायचं आहे, 2026 पर्यंत तुमची त्यामध्ये निवड होईल, काय होईल, निवड होईल, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी इथे मी तुम्हाला सांगतो की आपण काय करणं अपेक्षित आहे। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर टीसीएस ने हे सगळे पेपर घेतले, हे सगळे पीवायक्यू आपल्याला काय करायचे आहे, कंप्लीट करायचे आहे। आता ह्या सगळ्या पीवायक्यू चं वाचन झाल्यानंतर त्याचं अनालिसिस झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मराठी दिसते, त्यामध्ये इंग्रजी दिसते, त्यामध्ये सामान्य ज्ञान दिसते, कुठलं ज्ञान, सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। त्यानंतर तुम्हाला दिसते इंग्रजी, मराठी झालं, सामान्य ज्ञान झालं, त्यानंतर गणित तुम्हाला दिसते, त्यानंतर तुम्हाला दिसते बुद्धिमत्ता। आता हे जे सगळे विषय आहेत हे सगळे विषय आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करावे लागणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। तर आणि तरच आपल्याला या येणाऱ्या कालखंडातल्या तलाठी भरतीमध्ये निश्चितपणे काय होईल, पद मिळेल, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर एनी ग्रॅज्युएट म्हणजे कुठलीही पदवी असेल, तुम्ही इंजिनियर असाल, तुमचं ऍग्रीकल्चर झालेलं असेल, तुम्ही बीए झालेला असाल किंवा तुमचं बीकॉम झालेलं असेल, तुमचं बीएससी झालेलं असेल,
तुम्ही मेडिकल फील्डचे असाल, इथे काही अट टाकलेली नाही आहे. कुठलाही पदवीधारक या परीक्षेला बसू शकतो आणि हा जर व्यवस्थित अभ्यासक्रम आपण पूर्ण केला तर निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये तलाठीची परीक्षा पास करता येते आणि महाराष्ट्र शासनामध्ये तलाठीच्या संदर्भामध्ये नोकरी देखील करता येते, ही गोष्ट लक्षात घ्या. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळे PYQ आहे फार चांगले करायचे आहे आणि विषयानुसार प्रत्येक विषयाला न्याय आत्तापासून द्यायचा आहे. जर परीक्षा 3 महिन्यानंतर होणार असेल, 4 महिन्यानंतर होणार असेल, अंदाजित आपण पकडूया डिसेंबर जानेवारीमध्ये परीक्षा होण्याचे संकेत जास्त आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदांची संख्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्या सगळ्यांचा आढावा घेऊन लवकरच 150 दिवसांच्या आत ही सगळी भरती प्रक्रिया करण्याचं महाराष्ट्र सरकारचं नियोजन आहे. त्यामुळे ज्या ज्या बंधू भगिनींना येणाऱ्या कालखंडामध्ये तलाठीची परीक्षा टार्गेट करायचं आहे त्यांनी निश्चितपणे आपल्या परिवर्तन सरळ सेवा या प्लॅटफॉर्मला जॉईन करा आणि हे सगळे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येणाऱ्या कालखंडामध्ये आपण एक चांगली टीम घेऊन येऊन निश्चितपणे या सगळ्या विषयांना न्याय देणार आहोत आणि परिवर्तनची ओळख तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की कंटेंटच्या बाबतीमध्ये आपण कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही. परीक्षा ओरिएंटेड अर्थातच एक्झाम ओरिएंटेड आपण सगळं कंटेंट देण्यामध्ये कुठेतरी अग्रेसर असतो, प्रत्येक वेळेस असतो आणि पुढेही देखील असणार आहोत. सरळ सेवेत देखील तशाच पद्धतीचा न्याय देण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करतोय, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून ज्यांचं टार्गेट येणाऱ्या कालखंडातली तलाठीची परीक्षा आहे त्यांनी निश्चितपणे आजपासून अभ्यासाला लागायला हरकत नाही. आपले काही डाऊट असतील किंवा त्या संदर्भात काही प्रश्न असतील तर मला निश्चितपणे कमेंटच्या माध्यमातून विचारण्याचा प्रयत्न करा. त्यावर देखील मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. थँक्यू व्हेरी मच.